अरविंद अण्णासाहेब वलेकर 215 कसबा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेची निवडणूक लढवित आहे. मी का निवडणूक लढवत आहे किंवा इथूनच का लढवत आहे या तुम्ही प्रश्न विचारणार का? मी निवडणूक आयोगाने तारीख डिक्लेअर केल्यापासून मी माझ्या मनात असं होतं की आपण विधानसभेची निवडणूक लढवावी. याचं कारण असं होतं की 1 मे 1960 पासून या महाराष्ट्रामध्ये राजकारण ठराविक घराण्याने केलेलं आहे. बाप गेला की पोरगा, पोरगा गेला की त्याचा पोरगा. सर्वसामान्याने लोकशाहीच्या उत्सवात सामील व्हायचं की मतदान करून यांच्याच हाताखालचं मांजर व्हायचं, असं सातत्यानं मला प्रश्न पडत होतं. मग हे मी कुठेतरी विचार केला. मला माहित आहे माझी किती ताकद आहे, माझं इथे किती वोट आहे किंवा मी इथं काही काम केलंय, ह्या गोष्टी माझ्यासाठी गौण आहेत. पण माझ्यामुळं या महाराष्ट्रातल्या 27,000 गावामध्ये परिवर्तन होऊ शकतं. कारण का तर प्रस्थापितच्या विरुद्ध हा सर्वसामान्य कुटुंबातून बिलॉंग करणारा अरविंद वलेकर हा कसब्यासारख्या विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवतोय. हेच माझ्यासाठी एक मोठी गोष्ट आहे आणि हाच माझा विजय आहे असं मला वाटतं. लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्काने अधिकार दिलेत. कोण कुठेही राहू. चंद्रकांत दादा कोल्हापूरहून कोथरूडला उभा राहत असतील तर मी का उभा राहू शकत नाही? माझा एकच देव आहे आणि एकच बाप आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला हक्काने अधिकार दिलेत. त्याचा परिपूर्ण मी उपयोग करून भारतीय निवडणूक आयोगाला मी जे नॉमिनेशन पासून आतापर्यंत जी प्रोसेस केली आहे ती पारदर्शक केली आहे आणि अतिशय विधायक मार्गाने केलेली आहे. कुठलेही भंग न करता, कुठल्याही गोष्टीचं उल्लंघन न करता, नेम अटी या सगळ्या गोष्टी चौकटीत ठेवून मी फॉर्म भरलेला आहे आणि मी व्यवस्थितरित्या प्रचार हा टाइम टू टाइम कुठल्या वेळेनुसार त्यांच्या आलेल्या लेटरला विधायकपणे उत्तर देऊन मी सगळं माझं काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की कसब्यातील जनता ही अतिशय बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ आहे. महाराष्ट्रामध्ये 2 सिट्या मोठे आहेत, त्यातले पुणे एक सिटी आहे आणि पुण्या सिटीचं हृदय म्हणलं तर कसबा. या कसब्या पेठेमध्ये अनेक प्रश्न आहेत. मग इथं कोयता गँग चालते, इथं ड्रग चालता, इथं प्रदूषणाचा प्रॉब्लेम आहे, नदीच्या पाण्याचा प्रदूषणाचा प्रॉब्लेम आहे, इथं कंजेस्टेड रोड आहेत, इथं वाड्याचा प्रश्न आहे, इथं मेट्रो तयार केली आहे, मेट्रोला पार्किंगची सुविधा आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी घेऊन मी कायद्याच्या सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे सादरीकरण करील आणि लोकाभिमुख मुद्दे घेऊन कायद्याच्या सभागृहामध्ये मांडेल आणि पुणेकरांचं छोटं प्रश्न सोडवेल. आणि अजून तुम्हाला एक सांगायचं झालं तर या प्रत्येक आई बापाला वाटतं की आपला मुलगा कुठल्या तर शासकीय निमशासकीय नोकरीमध्ये यावा. पण इथं इतकी भ्रष्ट व्यवस्था केलेली आहे ह्या राजकर्त्यांनी की बाबा अनेक पेपर फुटतात, अनेक पोर्टल घेतात. ते ज्या कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये अनेक राज्यामध्ये टाकल्यात त्या कंपन्या थ्रू ह्या महाराष्ट्रामध्ये परीक्षा घेतल्या जातात आणि अनेक पोरांचं जे बौद्धिकदृष्ट्या सदन आहेत, जे गुणवत्ताधारक पोर आहेत त्यांना बाहेर टाकलं जातं आणि वशिलावाले पैसा देऊन येणारं, महागड्या दारावरून येणाऱ्या पोरांना या प्रशासनाच्या नोकरीमध्ये दिली जातं. आताच मध्ये एक प्रकरण घडलं की केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणारी पूजा खेडकर नावाची मुलगी की बाबा युपीसीला फसवून ह्या राज्याच्या कलेक्टरपदी बसली होती, जिल्हाधिकारी म्हणून तिची नियुक्ती होती. किती ही दुर्दैवी गोष्ट आहे. हे मीडियाच्या थ्रू किंवा सुजाण नागरिकच्या थ्रू महाराष्ट्राला कळलं, देशाला कळलं म्हणून हे प्रकरण उघड झालं. असं अनेक मुद्दे आहेत. असे मुद्दे मी काढील आणि सर्वसामान्याला न्याय देईल. यस, मी डोर टू डोर संपर्क साधला. मी माझ्या पॅम्पलेटच्या माध्यमातून लोकांना सांगत होतो की बाबा जर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी द्यायची असेल तर अरविंद अण्णासाहेब वलेकर नावाचा तुमच्यापुढे ऑप्शन आहे. कारण का तर या महाराष्ट्रामध्ये ठराविक घराणे राजकारण करतात की बाबा त्यांनाच पुन्हा 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 सत्ता. मग सर्वसामान्याने राजकारणात यायचं का ना? मी त्यांना समजावून सांगत होतो, सादरीकरण करत होतो. त्यांचा प्रतिसाद अतिशय चांगला होता. त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या फेस रिडिंगवरून मी समजत होतो की त्यांना वाटत होतं की आपल्यातलाच कोणतरी माणूस आहे, आपल्या जवळचाच कोण आहे, आपला भाव आहे, आपला नातेवाईक कोण आहे, अशा भावनेने ती मला बोलत होती. आणि माझ्या सांगितलेल्या माहितीचं ते ऍक्सेप्ट करून माझ्यासाठी पॉझिटिव्ह कॉल लावून मला पुढचे 5 वर्ष तर ते निकालानंतर कळेल. पण मी कुठल्याही राजकीय पक्षावरती, राष्ट्रीय पक्षावरती, इथल्या मोठ्या नेत्यावरती कुणावरही चुकीचं शब्द काढणार नाही. मी फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती काम करेल. मग इथं वयोवृद्ध लोक असतील, तरुण असतील, तरुणी असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील किंवा इथं महिला कलम 41 AE नुसार महिलांची प्रतिष्ठा आहे का प्रतिष्ठा महिला सांगा? महिलावरती अन्याय होतात, अत्याचार होतात, कोयता गँग चालली जाते, हे कुठंतरी चुकीचं आहे. आणि मी नागरिकांना आवाहन करतोय, पहिला राजा हा
राजाच्या पोटी जा, पण आता हा राजा मतपेटीतून येतोय. मी पुण्याच्या सुजाण नागरिकाला एक अपील करतो की 20 तारखेला एक तुम्हाला संधी आहे ना, मी तुमच्या ह्या संधीमुळं या महाराष्ट्रामध्ये च्या राजकारणात परिवर्तन होऊ शकतं. अरविंद अण्णासाहेब ओलेकर यांच्या मशीनवरती 4 नंबरला नाव ट्रम्पेट चिन्ह आहे. या ट्रम्पेटवरती त्यांनी शिक्का मारावा आणि मला चांगल्या मताने निवडून द्यावं, ही मी नागरिकांना आव्हान करतोय.